मोर्चाला एक वाचा फोडली आणि संपूर्ण मराठवाड्यात नाही तर देशामध्ये राज्यामध्ये ज्यांनी नावलौकिक केला त्या संपूर्ण आमच्या बीड जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण ठेवीदारांना एक आगळेवेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी एक हा लढा उभा केला. अशी त्यांच्या नेत्रामध्ये भविष्याची उमेद आहे, मंडकामध्ये कर्तृत्वाची धमक आहे, पदोपदी ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती त्यांनी हा लढा एवढा मोठा केला की आपल्या सर्वांचे लाडके संघर्ष योद्धा, आपल्या ठेवीदारांचा संघर्ष योद्धा सन्माननीय सचिन भैया उभाळे एकदा आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. एकदा आपण त्यांना बोलण्यासाठी विनंती करूया. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, यानंतर विनंती करतो माननीय सचिन भैया उभाळे. बोलायला सुरुवात करू. आपण खूप वेळ झाले उन्हामध्ये आहात, परंतु हे ऊन आपल्या पैशा पुढे काहीच नाहीये. कारण ज्यांनी आपल्याला उन्हात टाकले त्याला नीट करायसाठी आपण उन्हात आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला वंदन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता रमाई, राजमाता जिजाऊ या सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आज ठेवीदार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आयोजित जन आक्रोश मोर्चाला उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील माझे ठेवीदार बंधू, महेश डोंगरे सर, फयाजभाई शेख, अक्षय पवार, माजलगाव संघर्ष समितीचे हरिभाऊ शिंदे आणि त्यांच्या बरोबर आलेले माजलगावची सर्व टीम, माझे मार्गदर्शक सहकारी बळी वैद्यनाथीतून आलेले संघर्ष समितीचे समन्वयक सेवकरांनी जाधव, आमच्या मुंडेताई, अंमलबजावणी संघर्ष समिती इथून आलेले बाळासाहेब टाटे, त्यांचे सर्व सहकारी, केजूतून आलेले आठवले सर, चौसाळ्यातून आलेले कोंडे सर, वडवडी इथून आलेले आमचे साठे सर, मस्के साहेब, भाऊ संघर्ष कृती समितीतून आलेले आमचे शिंपले काका, त्यांच्याबरोबर धारूरची टीम, माने, त्याचबरोबर गेवराई तालुक्यातून आलेले आमचे प्रकाश आटकडे, त्याचबरोबर पाटोदेवून आमचे आलेले आढळले नगरसेवक आणि बीड जिल्ह्याच्या बाहेरून आलेले, जालन्याहून आलेले ठेवीदार, जाफराबादून आलेले ठेवीदार, भोकरमधून आलेले ठेवीदार, तीर्थपुरी येथून आलेले ठेवीदार, घनसावली येथून आलेला ठेवीदार, उदगीर येथून आलेला ठेवीदार, लातूर येथून आलेला ठेवीदार, संभाजीनगर येथून आलेला ठेवीदार. म्हणजे मला असं वाटतं की मराठवाड्यातलं कुठलंही गाव राहिलं नाही तिथून ठेवीदार आला नाही. आमचे करमाडून आलेले ठेवीदार, परभणी जिल्ह्यावरून आलेले, परतूरून आलेले आमचे भगवानराव खंडागळे यांनी 2 गाड्या भरून आले. खंडागळे मामा तुमचं आभार व्यक्त करतो.
वामखेडून आलेला ठेवीदार, नांदूर घाटून आलेला ठेवीदार, नेकरूरून आलेला ठेवीदार आणि घरी बसलेल्या ठेवीदाराला सुद्धा धन्यवाद. बरोबर आहे. आंबडचं नाव नाही घेतलं तुला तिकडून दौडत यायचं ते आंबड तुम्ही आलेलं. आता राहिले सोडलेले सगळे ठेवीदार बरे म्हणता बी ते नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतात आणि असे काही मेसेज टाकतात. माझ्या माता भगिनी आणि माझे ज्येष्ठ नागरिक यांना झोप येत नाही, पैसे मिळत नाही. अरे पैसे कसे मिळणार नाहीत? त्यांच्या मुंडक्यावर बसून तुमचे पैसे घेऊ. आज या माझा मराठवाड्यातल्या ठेवीदाराला सांगायचंय, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. प्रत्येक टीव्ही चॅनल वरती माझ्या बीड जिल्ह्याचं नाव तासा तासाला येते. येतंय का नाही? कोणत्या घटनेमुळे येतं? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मता जोगल्याची घटना घडली आहे. ते अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे. त्या घटनेचा जाहीरपणे ठेवीदाराच्या वतीने सुद्धा मी निषेध करतो. अरे त्या घटनेमध्ये आमचा बंधू संतोष देशमुखची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आणि हत्या झाल्यानंतर जो समाजामधला प्रत्येक घटक रस्त्यावरती आला तेव्हा कुठे न्याय मिळाला? बांधवांनो, रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणालाही न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा रस्त्यावरती यावं लागणार आहे. कारण अरे माझा एकटा संतोष देशमुख हा मस्ताचोकचा एक भाऊची हत्या झाली आहे. अरे पण माझ्या या ज्ञानराजा सहित इतर मल्टीचेट मध्ये 100 संतोष देशमुखची हत्या झालेली आहे आणि तरी देखील आपण रस्त्यावरती यायला तयार नाहीत. आणि जो वर्ग रस्त्यावरती यायला तयार असतो, तो रस्त्यावरती यायला तयार असताना आपल्यातल्या काही नतद्रष्ट अवलादी मोर्चाला जाऊ नका, रस्ता रोकोला जाऊ नका, उपोषणाला जाऊ नका, मग ह्यांच्या घरी जा. अरे आपला आजचा जो मोर्चा होता, एका नतद्रष्ट अवलादीने रात्री एक मेसेज टाकला. धारूरचं कुणी आलाय का इथं? धारूरचं आलेत ना? धारूरच्या ग्रुपवरती एक मेसेज पडला. ज्यांनी आपला प्रश्न या महाराष्ट्रामध्ये पोट तिडकीला तुमच्या ताकदीवरती मी लढतोय आणि मी लढत असताना मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब आणि बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या कानावरती वारंवार मी हा विषय टाकलेला आहे. आणि दोघांचाही आपल्याला शब्द आहे की तुमचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमच्या दोघांचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांबरोबर बैठक लावून देण्याचं काम कॅबिनेट मंत्री नितेश राणे करणार आहेत, तर अजितदादाबरोबर बैठक लावण्याचं काम आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस करणार आहेत. आणि एका नतद्रष्ट अवलादीने रात्री मेसेज टाकला की सुरेश अण्णा धस कुठे येणार नाहीत, कुणाला बोलणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मोर्चा चालू झाल्यापासून अण्णांनी दोनदा विचारले मोर्चा कुठपर्यंत आलाय. अण्णाच्या पाठीमागे उद्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळं फक्त त्या आज इथं स्वतः उपस्थित नाहीत, परंतु मी तुम्हाला सांगतो अण्णा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्या नतद्रष्ट अवलादीलाही सांगतो, अरे तुझ्या त्यांनी काही करणं होत नाही तर किमान बोटे घालण्याचं काम सुद्धा तू करू नको. बरोबर आहे ना? फोटो काढून आंदोलन होत नसतं. उन्हात अनात रखरखत्या उन्हात रस्त्यावर बसावं लागतं. 8-8 दिवस उपोषण करावं लागतं. एखाद्या संघर्ष समितीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आंदोलन होत नसतं का? होता? मी कुणाबरोबरही फोटो काढू शकतो, परंतु फोटो काढून आपले पैसे मिळणार आहेत का? रस्त्यावरती संघर्ष करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे मस्ताचोकचा संघर्ष झाला त्याच धर्तीवरती ठेवीदाराचा संघर्ष आता होणार आहे. या मोर्चामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की मोर्चामध्ये काय मागण्या आहेत. तर बांधवांनो, या
मोर्चाची प्रमुख मागणी आहे तुमच्या आणि माझ्या मनातली ती पहिली की अर्चना कुटेला तात्काळ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या अर्चना कुटेला अटक झाली पाहिजे या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी या मोर्चाची काय आहे? पोलीस प्रशासनानं आणि ईडीनं ज्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या प्रॉपर्ट्याचा तात्काळ लिलाव केला पाहिजे आणि लिलाव करून माझ्या गोरगरीब ठेवीदाराला ज्या ठेवीदाराच्या 30 ते 50 लाख रुपयाच्या आपल्या ठेवीत त्यांना तात्काळ दिल्या पाहिजेत आणि 1 कोटीच्या वरती ज्याच्या ठेवीचा त्याला इन्कम टॅक्स बघितलं बरोबर आहे का? ऍडिशनल कलेक्टर आलेच घेतला उभा राहतील ते 5 मिनिटं बरोबर बोलतोय ना? गोरगरिबाचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अरे जरा शांत राहा रे जरा शांत राहा कुणी आलं तर उभा राहील ना का तुम्हाला गडबड झाली का द्यायची ज्ञानराजा मल्टी स्टेटवर जसं व्यावसायिकाची निवड झालेली आहे तशी निवड आपल्याला राजस्थानी मल्टी स्टेटवर करायची आहे तशी व्यावसायिकाची निवड सायराम मल्टी स्टेटवर करायची आहे तशी व्यावसायिकाची निवड राजमाता मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेटवर करायची आहे आणि तशी व्यावसायिकाची निवड मुक्ताई अर्बनवर करायची आहे लक्ष्मी माता अर्बनवर करायची आहे मातोश्री मल्टी स्टेटवर करायची आहे परंतु हे घरी बसून होणार नाही त्याचबरोबर ज्ञानराजाचे व्यावसायिक म्हणून समृद्ध जाधव यांची निवड झालेली आहे बांधवांनो तुम्ही अर्ज द्यायला जशी पहाटे 4 वाजल्यापासून तिथं लाईन लावली हा माझा ठेवीदार एवढा भोळा आहे 4 वाजता पहाटे तिथं लाईनीला उभा राहिला की जसं त्याला असं वाटलं की आज फॉर्म दिला की सोमवारी पैसे मिळणार आहेत परंतु बांधवांनो त्या अर्जाच्या शेंगदाण्याच्या पुढे होणार आहेत जर तुम्ही रस्त्यावरती नाही आलात तर अरे तिथं गर्दी करण्यापेक्षा आंदोलनाला गर्दी करा अरे या प्रशासनाच्या उरावर बसा या मंत्र्याला जिल्हाबंदी करा या मंत्र्याच्या दारात जाऊन बसा त्याच्याशिवाय आपले पैसे मिळणार नाही अरे नुसतं पिशवी घेऊन यायची झेरॉक्स काढायची डीडीआर ऑफिसला जायचं फॉर्म भरला की पैसे मिळतील हे डोक्यातून काढून टाका कारण एक डीडीआर आज ज्ञानराजाचं हेड ऑफिस उघडायला मी होतो आज हेड ऑफिस उघडून मला असं वाटतं की 2 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे व्यावसायिकांनी काय काम केलं 0 व्यावसायिकाला फक्त 10 तक्रारी पाहिजे होत्या त्या 10 लोकांना अर्ज घेऊन तिथं बोलवलं त्या 10 लोकांनी 100 जणांना सांगितलं त्या 100नी 1000 लोकांना सांगितलं आणि 1000ची संख्या लाखाच्या घरात गेली कशाला डीडीआरने अर्ज घ्यायला तर पैसे मिळतील अरे अर्ज भरून पैसे मिळणार नाहीत जोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष तीव्र होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक दमडी देखील मिळणार नाही आज आपण टीव्ही चॅनल चालू केले की आपल्याला बीड जिल्ह्याची बातमी दिसते का नाही मासाजोगचं प्रकरण दिसतं अरे ज्ञानराजा राजस्थानी सायराम आणि जिजाऊचं प्रकरण गेल्या 15 महिन्यापासून आहे एका टीव्ही चॅनल वरती सुद्धा एकदा तरी आलं का तुमचं त्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल बंदची हाक द्यावी लागेल वेळ प्रसंगी मुंबईला आझाद मैदानावरती एवढी गर्दी करावी लागेल की त्याची दखल मुख्यमंत्र्याला घ्यावी लागेल घरी बसून काही होणार नाही बऱ्याच जणांना जोश होतो मोर्चात आल्यानंतर रस्त्या रोकोला आल्यानंतर ऐसा करेंगे वैसा करेंगे अरे 12 महिन्यामध्ये बाबा एकदा तरी कोणाला विचारलं का तू आंदोलन कसं चाललंय कुठं चाललंय आंदोलनाला एक दिशा असली पाहिजे आपलं आंदोलन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा चालू आहे आणि रस्त्यावरच्या संघर्षामध्ये देखील चालू आहे आज ज्ञानराजाच्या ठेवीदाराची संख्या लाखोंच्या घरात आहे राजस्थानीच्या ठेवीदाराची संख्या हजारोच्या घरात आहे परंतु ठेवीदार रस्त्यावरती यायला तयार नाही सगळ्याला आईचे पैसे पाहिजेत अरे गेल्या 15 महिन्यामध्ये 2 वेळेस मराठवाड्याचा दौरा केला अनेकांच्या मुलींचे लग्न अक्षरशः मोडले माझ्या माता मावल्या ढसा ढसा रडत्यात
मला माझे शिरूरचे मित्र तर मला म्हणतात भैया लोक येत नाहीत, आपण आंदोलनातून एक्झिट होऊ. मी त्या माझ्या मित्राला फयाज भाईला महेशरावला सांगितलं आपण एक्झिट व्हायला एका मिनिटात होऊ, पण माझ्या या माता मावल्यांच्या डोळ्यातलं पाणी मला रात्री झोपू देत नाही. अरे झोप कशी येईल? आपल्या एखाद्या बहिणीचं लग्न मोडतंय पैसा अभावी, झोप येईल का तुम्हाला? अरे आपला भाऊ शिक्षण सोडून वापस येतोय, फीस भरायला पैसे नाहीयेत बापाकडे, झोप येईल का आपल्याला? आणि आपल्या बीड जिल्ह्यातले माझ्या आता मुंडे ताईंनी सांगितलं की माझ्या परळीला 2-2 मंत्री आहेत, पण ताई तुम्ही जरी मुंडे असलात तरी तुमचे मुंडे काहीच कामाचे नाहीत. बीड जिल्ह्याला 2-2 मंत्री आहेत पण एकही कामाचा नाही. अरे एक पालकमंत्री होता तो आता माजी झालाय तुमच्या आशीर्वादाने, झालाय का नाही? अरे त्या माजी पालकमंत्र्याला इथं शासकीय विश्रामगृहावरती गेल्या 15 महिन्याखाली आपला ठेवीदार वर्ग निवेदन द्यायला गेला तर पालकमंत्र्याचं स्टेटमेंट काय? मला विचारून पैसे ठेवलेत का? तुम्हाला कुणी सांगितलं पैसे ठेवायला? अहो साहेब आम्हाला तुम्ही जिथं ठेवतात त्या बँकेचं नाव बी माहित नाही, तुमचे पैसे ज्या ज्या बँकात आहेत त्या बँका बी माहित नाहीत, तुम्ही जिथं जिथं देशात विदेशात जातात ते देश आम्ही बघितले बी नाही, तुम्ही कुठं कुठं काय काय करतात ते आम्ही केलेलं बी नाही. आणि या सगळ्यांचा संशय कुठे येतोय? माझ्या आंदोलनातली अजून एक प्रमुख मागणी आहे की या सगळ्या मल्टी स्टेटचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे. या ऑडिटमुळे काय होणार आहे माहिती का? तुम्हा आम्हाला जो प्रश्न पडलाय की बीड जिल्ह्याचा मराठवाड्यातला एकही आमदार खासदार याच्यावरती का बोलत नाहीये, हे फॉरेन्सिक ऑडिट झालं ना, आमच्या सामनाच्या भाषेत सांगतो आपल्याला सुद्धा ऑडिट झाल्यानंतर या मल्टी स्टेट मधले आका हळूहळू बाहेर येतील. फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कुणाच्या नावावरती किती किती पैसे ट्रान्सफर झाले याची माहिती आपल्याला मिळते, म्हणून ती सुद्धा प्रमुख मागणी तुमच्या वतीने मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत. या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन लढत असताना ठेवीदार बांधवांनो, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असला तर तुमचा एक रुपया भेटून तर हे आंदोलन मी सोडणार नाही. माझ्या मित्रांनी आता सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे. मला दिल्लीवरनं फोन आला होता. आज मी जाहीररित्या सांगतो की कल तेरा खेळ खलास आहे, पण मी तुमच्या आशीर्वादावर सांगतो, मी ज्यांचा कार्यकर्ता आहे ना, मी ज्यांचा कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतो ना, त्यांच्या कानावरती फक्त ही गोष्ट घातली ते म्हणजे सचिन तुझ्या केसालाही धक्का लागला तर सगळा महाराष्ट्र सोडून जातो. आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. मला माझे मित्र हमेशा म्हणतात की भाई एकटे फिरत जाऊ नका. अरे मी त्यांना वारंवार सांगितलं मी कुठेही गेलो तर आता एकटा नाहीये, ते माझे सगळे माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत. मी आता परळीला आलो, मी त्या दिवशी परळीला एका कार्यक्रमासाठी गेलतो. मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाला गर्दी 50 लोकांची होती आणि मी गेल्यानंतर 100 झाली. ही ताकद मला तुमच्यामुळे येते. मी मराठवाड्यातल्या कोणत्याही गावात गेलो तर तिथे ठेवीदार म्हणून माझे भाऊ तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहतायत, म्हणून मला कुणाची भीती वाटत नाही. आणि माझं कोण वाकडं करणार आहे? अरे जे वाकडं करणार होते त्यांना आतमध्ये बसवायचं काम तुमच्या ताकदीवरती मी केलेलं आहे. सुरेश कुठे कुठे जेलमध्ये, शाहीनाथ परमाने कुठे जेलमध्ये, चंदू बिहारी कुठे जेलमध्ये, गोमन शिंदे कुठे जेलमध्ये. आता हा जो मोर्चा आहे, राहिलेले जे संचालक आहेत, राहिलेले संचालक, त्यांच्या बँकेचे अधिकारी, त्यांच्या शाखेचे कर्मचारी आणि तो प्रल्हाद काळे नावाचा माजी सीओ, बरोबर आहे, यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. आणि या सगळ्यांची आका अर्चना कुठे आका, अर्चना कुठे आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. आम्ही भारतीय संस्कृती मानणारे माणसं,
आम्ही तिला बहीण म्हणतो म्हणून आमच्यामध्ये आपण हक्का म्हणतो, पण हक्काला सुद्धा आटण झाली पाहिजे, कारण हक्का आटण झाली तर मल्टी स्टेटचा हक्का आपल्याला कळणार आणि असं होऊ नये की ते वारं सुद्धा तिकडे जाऊ नये ही शंका आहे. राजकीय बोलायचं नाहीये, परंतु खंडाळे काका एकही राजकीय पुढारी आपल्या प्रश्नावरती बोलायला तयार नाहीये. मतदान झालं, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, खासदार झाले, फक्त ठेवीदाराला खुश करायचं काम, एक निवेदन दिल्यानंतर फोटो काढण्यापुरतं काम आपल्या या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार करतायत. मी आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदारालाही प्रश्न करतोय. मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्हाला माहिती आहे सचिन उबाळे उपोषणाला बसलाय. का रे बाबा तुम्ही आमचा प्रश्न मांडला नाही? नुसती माहिती गोळा करण्यासाठी मला फोन करतात आमदार खासदाराचे, मला फोन येतात ठेवीदाराची एकूण संख्या किती, एकूण ठेवी किती, किती लोक अडकलेत. अरे तुम्हाला माहिती देऊन सुद्धा जर तुम्ही विधान भवनात आणि संसदेमध्ये प्रश्न मांडू शकत नाही तर तुम्ही काहीच कामाचे आणि उपयोगाचे नाही. आणि हा ठेवीदारांचा आक्रोश आता एवढा तीव्र झालेला आहे, मला असं वाटतंय आपण इथून एक ठरवलं पाहिजे. आता आपण यांना 15 दिवसाचा वेळ देणार आहे. 15 दिवसानंतर आमदार खासदाराला सुद्धा घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही. ज्या ज्या तालुक्याचे आमदार असतील त्यांच्या घराच्या बाहेर मल्टी स्टेट संघर्ष समितीचं आंदोलन असणार तर त्यांना जागी. बरोबर बोलतोय ना? आणि ही ताकद, हे आंदोलन जर तुम्ही साथ देणार असाल तर आणि तरच पुढे जाणार आहे.